TCS प्रकरणातील आरोपींच्या जामीन अर्जावर कालपासून नाशिक सत्र न्यायालयात सुनावणी चालू होती. काल आरोपींच्या वकिलांतर्फे युक्तिवाद करण्यात आला. त्यांच्या युक्तिवादात महत्त्वाचा मुद्दा त्यांचा हा होता की धर्मांतर झाल्याबद्दल कोणताही पुरावा मिळून आलेला नाही आहे किंवा हे प्रकरण धर्मांतराशी संबंधित नाही आहे. ह्या गुन्ह्यात आरोपी बऱ्याच दिवसापासून कस्टडीत आहेत. जवळजवळ 40 दिवस आरोपी कस्टडीत आहेत. तर आरोपींना बेल देण्यात यावा. आज सरकार पक्षातर्फे सर्व तपासी अंमलदार कोर्टात हजर होते. सरकार पक्षातर्फे त्यांच्या जामीन अर्जाला तीव्र विरोध करण्यात आला. हे गुन्हे गंभीर स्वरूपाचे आहेत. यात एक पर्टिक्युलर समाजाच्या मुलींना 25 ते 30 वयोगटातल्या मुलींना टार्गेट करण्यात येऊन त्यांची आर्थिक परिस्थिती, त्यांची घरगुती परिस्थिती हा विचारात घेऊन त्यांना टार्गेट करण्यात आलं आणि त्यांच्यावर भीती, धार्मिक भावना त्यांच्या दुखवून त्यांच्या मनात भीती उत्पन्न करण्यात आली. त्यातल्या काही महिला ह्या शहर सोडून गेलेल्या आहेत. त्यांनी नोकरी पण सोडलेली आहे. तपास प्रगतीपथावर आहे. लवकरच दोषारोपपत्र दाखल करण्यात येईल. मेहरबान कोर्टाला सर्व केसडायरी दाखवण्यात आल्या. सायंटिफिक एव्हिडन्स जो गोळा करण्यात आलेला आहे तो दाखवण्यात आला. चॅट्स दाखवण्यात आले. तसंच मोबाईलमध्ये जे काही कम्युनिकेशन झाले त्याचे स्क्रीनशॉट्स कोर्टासमोर ठेवण्यात आले. आरोपींना अटकेबाबत जे पूर्वसूचना देऊन जो मॅन्डेटरी कंप्लायन्स असतो तो करण्यात आल्याबाबतचे कागदपत्र दाखवण्यात आले. आज एका व्हिक्टीमनी देखील तिच्या मनात जी भीती आहे त्याबद्दल समक्ष कोर्टात हजर राहून तिची भीती व्यक्त केली. सगळ्या व्हिक्टीमच्या वतीने पण कुरकुटे वकिलांनी युक्तिवाद केलेला आहे आणि यात आदेशासाठी अद्याप तारीख दिलेली नाही कोर्टाने. थँक्यू.